लातूर से खबर। किसानों को डर है कि 100 एकड़ जमीन परती जाएगी। किसान का बयान कि वो आत्महत्या करने की सोच रहा है। किसानों ने आशंका जताई कि 100 एकड़ जमीन परती जाएगी क्योंकि लातूर जिले के सिवन खेड़ गांव में 30 से 35 किसानों द्वारा बोई गई सोयाबीन अभी तक अंकुरित नहीं हुई। बेमौसम बारिश से प्रभावित किसान हल चलाकर बुआई कर रहे हैं, लेकिन बारिश बहुत कम हुई है। जो बोया है वो जमीन ही रह गई है और अंकुरित नहीं हुई। इसीलिए किसान हताश हैं और किसान ये कहते नजर आ रहे हैं कि वो दोहरी बुआई के संकट के कारण आत्महत्या करने की सोच रहे हैं। मी भगीरथ सिद्धराम मोठे, राहणार शिवणखेड बुद्रुक, तालुका चाकूर, जिल्हा लातूर। माझ्याकडे 12 एकर शेती आहे आणि ही शेती मुलाच्या नावावर आहे। मी या 12 एकर मध्ये 12 बॅग आणि 12 पोते DAP अशा प्रकारे या ठिकाणी पेरणी केलेली आहे। या पेरणीचा जवळजवळ मला आलेला खर्च म्हणजे एका बॅगला 2500 रुपये, खाताला 1500 रुपये, 4000 आणि ट्रॅक्टरचा खर्च 1000, असे एकूण पेरणीचाच निव्वळ खर्च म्हटलं तर 5000 रुपये या ठिकाणी मला आलेला आहे। पण आज रोजी माझ्या शेतीमध्ये कसल्याच प्रकारचं बियाणं उगवलेलं नाही। हे बियाणं मी महाबीज कडून खरेदी केलेलं आहे। तर आता या ठिकाणी काय करावं आणि काय नाही अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासमोर उभा टाकलेला आहे। आणि त्या ठिकाणी असं माझं जीवन असह्य झालेलं आहे, कारण दुबारा पेरणी करावं तर माझ्याकडे पैसे नाहीत। ही पहिली पेरणी मी सावकाराकडून या ठिकाणी व्याजाने पैसे काढून केलेली होती आणि आता काय करावं, आता सावकारी पैसे देत नाही मला। त्या ठिकाणी DCC बँकेने देखील लोन या ठिकाणी मला दिलेलं नाही। त्यामुळे मला जी परिस्थिती अतिशय खालावलेली आहे आणि आता मी दुबार सुद्धा पेरणी करू शकत नाही। सरकार मायबापाने जर काही मदत केली, फडणवीस साहेबांनी जर आमच्याकडे लक्ष दिलं आणि अशा प्रकारे 90% लोकांचं या ठिकाणी आमच्या शिवणखेड शहरामध्ये अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे, तर याची प्रत्यक्ष पाहणी करावी, या ठिकाणी पंचनामे करावेत आणि पंचनामे करणारे जे कोणी आहेत त्यांना आमच्या शेतीमध्ये पाठवून आमच्या शेतीचे पंचनामे करून सरसकट आम्हाला या ठिकाणी मदत द्यावी अशी विनंती मी या सर्वांना करत आहे। मी आलापुरे रामेश्वर अशोक। मी 19 तारखेला या ठिकाणी सोयाबीन पेरा केलेला आहे। मी प्रसाद फर्टिलायझर्स या दुकानदाराकडून लातूरून बियाणं आणलेलं आहे आणि बियाणं ते उगवलंच नाही। आज जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले। बियाणं पूर्णपणे बोगस असल्यामुळे ते उगवलं नाही। कृषी विभागाला मी रीतसर गुरुवारी अर्ज दिलेला आहे, तरी पण कृषी विभागाकडून अजून कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली नाही। आणि दोन्हीकडे दुकानदार पण उडवाउडीची उत्तरं देत आहे, कृषी विभाग पण उडवाउडीची उत्तरं देत आहे। आज ह्या घडीला आमच्याकडे कसलाच पर्याय शिल्लक राहिलेला नाही। शासनाने योग्य ती कारवाई करून जे जे दोषी असतील त्यांना दोषी ठरवून आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा ही शासनाला कळकळीची आमची विनंती आहे।